नमस्कार मंडळी अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे 2024च्या पीक विम्या संदर्भात। आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता हे कोणते पैसे जमा केले जात आहेत, कोणत्या पिकाचा पीक विमा जमा केला जात आहे आणि साधारण कोणत्या कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जात आहेत, संपूर्ण माहिती आपण 10 जिल्ह्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। हे 10 जिल्हे कोणते असणार आहेत या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि त्या 10 जिल्ह्यातील जी काही रक्कम असेल ती किती कोटीची आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर या साईडला काळं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा आणि काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्यावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध पद्धतीने तक्रारी करण्यात आल्या होत्या, म्हणजे अंतिम कापणीचा पीक विमा असेल, त्याचबरोबर जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसकट 25% अग्रिमच्या सूचना असतील आणि त्याचबरोबर जे काही प्रयोगार्थी पीक विमा असेल आणि विलवेचा पीक विमा असेल, अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जो काही पीक विमा असेल तो मंजूर दाखवत होता, परंतु पैसे वाटप केले जात नव्हते। अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे। त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जात आहेत। आता हे 10 जिल्हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या 10 जिल्ह्यातील जी काही रक्कम असेल ती किती कोटीची आहे ही सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, पहिला जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप 1 रुपयाचं पीक विम्याचं वाटप झालं नव्हतं। अशा कोल्हापूर जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेले 7,59,00,000 लाखाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। अंतिम कापणीचा पीक विमा असेल, त्याचबरोबर जे काही प्रयोगाचा पीक विमा असेल आणि विलवेचा पीक विमा असेल, असा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। तक्रारीचा पीक विमा सुद्धा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। आता सांगली जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे वाटप केले जात आहेत। यापूर्वी 6 लाखाचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि 2,76,00,000चा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जात आहे। अशा पद्धतीने सांगली जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जात आहे। त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात 1 रुपयाचं पीक विम्याचं वाटप झालं नव्हतं। सातारा जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप हे सुरू झालेलं आहे आणि 45 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा वाटप केला जात आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात 138 कोटी 93 लाखाचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता, परंतु सोलापूर जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून व्यक्तिगत क्लेम असतील, तक्रारी असतील, विलवेचा पीक विमा असेल तो वाटप झाला नव्हता आणि अखेर 138 कोटी 93 लाखाचा पीक विमा या जिल्ह्यात सुद्धा वाटप चालू झालेला आहे। त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात 2,79,00,000 पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि यापैकी 1 रुपया याही देखील जिल्ह्यात वाटप झाला नव्हता आणि त्यापैकी 2,79,00,000 पीक विमा याही जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। आता अहिल्यानगर जिल्ह्यात 141,16,00,000 पीक विमा मंजूर झाला होता, परंतु याही देखील जिल्ह्यात 1 रुपयाचं वाटप झालं नव्हतं। कोणत्या शेतकऱ्यांना पैसे वाटप झाले नव्हते अशा जिल्ह्यात 141,16,00,000 पीक विमा या देखील जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। जळगाव जिल्ह्यात सुद्धा पीक विम्याचं वाटप झालं नव्हतं। विलवेचा पीक विमा असेल, तक्रारीचा पीक विमा असेल, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जे काही सरसकटचा पीक विमा असेल किंवा अंतिम कापणीचा पीक विमा असेल, हे देखील पीक विम्याचं वाटप झालं नव्हतं। 43,93,00,000 पीक विमा याही देखील जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात 15,92,00,000 पीक विमा मंजूर झाला होता आणि यापैकी 5 कोटीचा पीक विमा वाटप झाला होता। तर उर्वरित जे काही शेतकरी होते त्या देखील शेतकऱ्यांना 10,88,00,000 पीक विम्याचं वाटप सुरू झालेले आहे। मग विलवेचा पीक विमा असेल, तक्रारीचा पीक विमा असेल, सरसकटचा जो काही पीक विमा असेल, हे देखील पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात 58 कोटीच्या पीक विम्याला मंजुरी देण्यात आली होती आणि 58 कोटीचा पीक विमा या देखील जिल्ह्यात वाटप सुरू झालेला आहे। आता महत्वाचा म्हणजे 10वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, या देखील जिल्ह्यात 3,07,00,000 पीक विमा मंजूर करण्यात आला होता आणि यापैकी 3,06,00,000 पीक विमा मंजूर करण्यात आलेला होता, तो वाटप झालेला आहे आणि बाकी 1,00,000 फक्त रक्कम बाकी होती। असे जे काही शेतकरी असतील, ज्या शेतकऱ्यांना 1 रुपया मिळाला नाही,
त्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे. अशा पद्धतीने 10 जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे. वेलवेजचा पीक विमा असेल, तक्रारीचा पीक विमा असेल, सरसगटचा पीक विमा असेल किंवा सरासरीचा पीक विमा असेल, हे जे काही 4 टिगर होते त्या 4ही टिगरचा पीक विम्याचं वाटप या 10 जिल्ह्यात सुरू झालेले आहे. आणि जे काही उर्वरित जिल्हे असतील त्या देखील जिल्ह्याचा आपण अपडेट घेणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.